नमस्कार, मी वर्षा उसगावकर आणि आत्ता मी आहे निसर्गरम्य अशा परिसरात आणि या परिसराचं नाव आहे द नेचर मुकाईवाडी. किती सुंदर हा धबधबा आहे आणि हा तर काय म्हणतो आपण त्याला मॅन मेड असा धबधबा आहे. पण तरी सुद्धा इथे असे अनेक, मला वाटतं 7-8 तरी नैसर्गिक धबधबे आहेत आणि ते तुम्हाला इथे जवळजवळ 6-7 महिने दिसणार आहेत पावसाळ्यापासून सुरू होऊन. त्यामुळे किती रम्य असेल ते वातावरण. आता मी काही विलामेंट्स पाहिले आणि ते इतके सुंदर होते, वेल इक्विप्ड, कॉम्पॅक्ट, खूपच सुंदर. म्हणजे गार्डन फेसिंग, त्यांना स्वतंत्र स्वतःचं गार्डन आहे. आणि वर गेल्यानंतर त्याच्या वरचा जो मजला आहे तिथे तर अक्षरशः पावसाळ्यात असे ढग उतरतात, त्यामुळे तुम्हाला स्वर्गातच असल्याचा भास होतो. तर मला असं वाटतं, सगळ्यांना असं आवाहन करावंसं वाटतं की हा जो प्रोजेक्ट आहे त्याला तुमचं पाठबळ हवं. कारण हा सगळा घाट घातला गेलाय तो तुमच्यासाठी. तर तुमच्यासाठी असे विलाज 50 नंतर वयाच्या किंवा 60 नंतर अतिशय आवश्यक आहेत असं मला वाटतं. तर इथे तुम्ही जरूर इन्व्हेस्टमेंट करावी. द नेचर मुकाईवाडी मला तर अत्यंत आवडले. इथे हेलिपॅड आहे, इथे 24 तास इमर्जन्सी सेवा आहे, इथे अनेक नेचर पार्क्स आहेत, नंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, होम थिएटर आहे. अजून काय पाहिजे? मला वाटतं एक पूर्ण अशी टाउनशिप नाही म्हणता येणार, पण एक असं क्वालिटीने भरलेलं असं आयुष्य तुम्हाला इथे मिळेल. मित्रांनो, द नेचर मुकाईवाडी याच्याबद्दल आता मी तुमच्यासमोर भरभरून बोलले, पण नुसतं भरभरून बोलले तर काय होणार? नाही, माझं नाही समाधान. तर ह्याचा जो कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती कुणाची आहे? तर करते धरते आहेत सुशील देशमुख. नमस्कार मॅडम. आणि नमस्कार. धन्यवाद, तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये येऊन जे प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली त्याबद्दल खरं मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशाच निसर्गाच्या प्रेमामध्ये सर्वांनी यावं ही माझी अपेक्षा आहे आणि या माध्यमातून सर्व लोक येतील ही अशी अपेक्षा करतो. खरंच, कारण निसर्गाच्या जवळ असं आयुष्य आता कुठे राहिले. कारण आपण जिथे जातो तिथे भरपूर प्रदूषण आहे. त्यामुळे हे निसर्गरम्य वातावरण, हा मोकळा श्वास, एवढं ऑक्सिजनने भरलेलं असं हे वातावरण असं कुठे मिळेल आपल्याला? तो हा कन्सेप्टचा पाठ आपण केलेला आहे. कारण आता जर तुम्ही बघितलं तर गावात जी काही प्रदूषित जागा किंवा प्रदूषित वातावरण आहे, त्या प्रदूषित वातावरणातून तुम्ही बाहेर या. म्हणून आम्ही एक टॅगलाईन पण केलेली आहे की निसर्गाच्या गर्दीत या. तुम्ही त्या प्रदूषित वातावरणातून तुम्ही निसर्गाच्या गर्दीत या आणि निसर्ग अनुभवा आणि आपलं आयुष्य जे ते वाढवा. किती सुंदर शब्द आहेत, निसर्गाच्या गर्दीत. थँक्यू. खूप शुभेच्छा. आणि ह्याच्याबरोबरच आपण असं म्हणतो की जसं एक नदी टॅगलाईन आम्ही केलेली होती की तुमचा शेजारी तुम्ही निवडा, तसं तुम्ही सोबतीचा करार करून तुमच्या शेजारी निवडा. ही तर अजून चांगली कल्पना आहे. म्हणजे त्यामुळे लव्ह दाय नेबर असं आपण म्हणतो. त्यामुळे खरंच ऑलरेडी जर तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम असेल तर ते अजून बुद्धिंगतच नाही का? चांगलं आहे. पण तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आणि मला वाटतं सगळ्यांचा भरभरून याला प्रतिसाद मिळेल, या तुमच्या कन्सेप्टला, थँक्यू. या संकल्पनेला. थँक्यू.